हिरकणी प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे त्या मुलांच्या सर्वांगीण विकासात आईचा सहभाग. आईने मातृत्व हे आनंदाने स्वीकारलं पाहिजे. हे तिला जोपर्यंत कोणीतरी समजून सांगत नाही तोपर्यंत तिला मातृत्वाचं ओझं वाटायला लागतं. आणि ग्रामीण भागात बराचसा असा अनुभव आहे की मूल हे वाढतच असतं. मग ते आजीच्या मांडीवर वाढतं, आत्या असेल, मावशी असेल, तिच्या मांडीवर वाढतं. त्यामुळे आईला ती जबाबदारी आपली आहे हे पटकन लक्षात येत नाही. आणि मग बराच तिचा वेळ शेतातली माणसं आली, डबा देणं असेल किंवा घरातली धुणी भांडी असेल याच्यातच जातो. पण हिरकणी प्रकल्पाने आम्ही असं सुरू केलं की बाई मूल तुझं आहे आणि ते जसं आहे तसं तुला स्वीकारायचं आहे, त्याच्यासाठी तुला वेळ दिला पाहिजे आहे. त्यामुळे हिरकणी प्रकल्पात येणारी माता 12वी झाली आहे का, M.Com झाली आहे का, 7वी शिकली आहे याचा इथं फारसा संबंध येत नाही. जिचं मूल अंगणवाडीत जातं, जिचं मूल मांडीवर खेळतं अशा माता पालिका या प्रकल्पात येतात. इथे आम्ही सुपरवायझर आणि अंगणवाडी ताई यांची भेट घेतो. त्यानंतर त्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही गाव पातळीवरती आशा वर्कर, अंगणवाडी ताई आणि सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांची भेट घेतो. त्या भेटीमध्ये आपल्या प्रकल्पाचे, आपल्या प्रबोधिनीची माहिती देऊन हिरकणी काय प्रकल्प आहे हे सांगतो. त्यानंतर आम्ही गावामध्ये जाऊन हिरकणी पूर्व मेळावा घेऊन महिलांची आणि आपली जवळीकता करतो. त्यातून मग हिरकणी वयोगटात बसणाऱ्या माता यांचा सर्वे करून नंतर हिरकणी सुरू करतो. तर मी या हिरकणी प्रकल्पातूनच आले. तर आमच्या गावात पहिले हिरकणीचा मेळावा, हिरकणीची सत्राची सुरुवात झाली. त्यांनी 6च्या 6 सत्र पूर्ण केली आणि हिरकणीची सत्र घेण्यासाठी बाहेरगावी जाऊ लागले. तर गावातले आले अनुभव, काही वेळेस महिला म्हणजे आता इकडे वेल्ल्यात सुद्धा, भोरमध्ये सुद्धा पाण्याचे प्रश्न असल्या महिला त्यांची पूर्ण कामं होसपर्यंत आम्हाला थांबावं लागायचं. मग त्यांची आणि तेवढी आम्ही सहनशीलता ठेवली की त्यांची कामं होसपर्यंत आम्ही थांबायचो, की त्यांच्या वेळेनुसार आम्ही सत्र घ्यायचो. किंवा ताई आज आमच्या इथं कार्यक्रम आहे, तुम्ही उशीर या, थोडंसं उशिरा या. आत्ता भोरच्या गावामध्ये एक हिरकणी अशी होती की ती सरपंच होती. तर त्या ताई म्हणायच्या, ताई माझी आज मला हे सत्र करायचंय पण मला भोरला पण मीटिंग आहे, तर तुम्ही आज न ठेवता तुमचं थोडक्या उशिरा ठेवा असं सांगायचे. तर त्यांच्या मी वेळेनुसार घ्यायचा आणि बदल झाला म्हणजे माझे स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढला. मला असं 4-5 जणींमध्ये जरी बोलायचं म्हटलं तरी मला भीती वाटायची, बोलता यायचं नाही. आता मी 50-1 लोकांमध्ये सहजपणे बोलू शकते. मी माझ्या मुलाला पास होण्यापुरतं का नव्हतं, तेवढा अभ्यास कर, पास झाला कसं तरी बाबा, 12वी पर्यंत वाटलं शिक बाबा, ड्रॉइंग मध्ये तुझं करिअर करता येईल, तू ती पण आवड जा, फक्त तेवढं कर, की असं अभ्यासच केला पाहिजे असं नाही. तेव्हा त्यांना पहिले तर विचारलं ना, वाढ आणि विकास यातला फरक काय, तर तिथंच त्या पहिले तर फसतात. मुलं हे वाढतच असतात असं त्यांना वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी आपणही काहीतरी विकासासाठी त्यांच्या करणं गरजेचं आहे. वाढ म्हणजे उंची वाढणं हे त्यांना पहिले समजून द्यावं लागतंय. दर महिन्याला बैठक आणि बैठकीमध्ये चर्चा होत असते. त्यासाठी दोघींचे गट केलेले असते व एका वर्षामध्ये 10 गावं घेतो. तर त्याच्यामध्ये दोघींचं गट करून गाडीचं नियोजन, साहित्याची तयारी, परत गावामध्ये निरोप देणे असं ह्या बैठकीमध्ये चर्चा करून आम्ही पुढे सत्रासाठी नियोजन करत असतो. आणि गाडी ठरवली की मग म्हणजे सलगची गावं घेत असतो एका रूटची, असं नियोजन आम्ही हिरकणी नियोजन बैठकीमध्ये करत असतो. हे नियोजन नेमकं कोण कोण करतो? आमचा 18 जणींचा गट आहे. ताई बैठक घेतात, बैठकीमध्ये विषय ठरलेले असतात. मग तरी पण त्या जर लग्नाला गेलेल्या असल्या तरी त्या लग्न अटेंड करून सुद्धा, म्हणजे एका ह्याच्यामध्ये असल्या त्या सत्राला गेलो त्यावेळेस आम्ही की बहिणीचं लग्न होतं, पण त्या ताई बहिणीचं सत्र लग्न करून रात्रीच्या घरी आल्या का तर उद्या सत्र होतं म्हणून, म्हणजे एवढा पण वेळ देतात त्या. आणि अनुभव म्हणजे सत्र करत असताना जर उशीर झाला आम्हाला जायला तर त्या पहिल्या सत्रात जर त्या वेळेवर आल्या नाही तर दुसऱ्या सत्रात त्या आम्ही जाईपर्यंत वाट बघत राहतात. कधी कधी आम्हाला त्यांना असं म्हणावं लागतं, ताई उशीर झाला तर आमची गाडी तुम्ही जा म्हणून.
म्हणजे एवढं पण त्यांचं हे झालेलं असतं. आणि सत्र म्हणजे गेले असं शाळेमध्ये बसले, शिक्षक शिकवतात असं न शिकवता पहिल्यांदा गेले की ओळख होती त्यांच्याशी. मग एवढं नातं होतं की मैत्री किंवा बहिणी इतकं नातं त्यांचं होतं की त्या अशा काय कार्यक्रम वगैरे असला तरी कॉल करतात, यात्रा असली यात्रेचं आमंत्रण देतात आम्हाला. आणि सत्रात म्हणजे सांगायचं तर सत्र जे आम्ही त्यांना सांगतो सत्रामध्ये काय करायचं ते मुलांकडून ते करून घेतात. आमचं अगदी बहिणीसारखं कसं रिलेशन असतं तसं आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. अंगणवाडीच नाही, सगळे एकत्र असतं. पण आता या वर्षापासून अंगणवाडी सुद्धा तसं झालं की 3 ते 4, 4 ते 5 आहे, 3 वयोगटानुसार वेगवेगळं त्यांचा अभ्यास करून घ्यायचा. तर आम्हाला हे हिरकणी प्रकल्पाचा इथून पुढे उपयोग व्हावा आणि मातांची तयारी व्हावी अशी मी अपेक्षा करते. आणि तृप्तीताईंचे हे सगळ्यांचे जे मौल्य त्यांचं जास्त ह्याच्यात आहे की आम्हाला तयार त्यांनी केले. धन्यवाद. कुठल्या आईचा प्रतिसाद चांगला आहे अशा आपण सहभागी प्रतिसादी अशा हिरकणी मातांना छोटंसं बक्षीस देतो आणि याचे प्रमाणपत्र पण आपण वाटप करतो. 50 रुपये भरून तिने नावनोंदणी करावी आणि प्रमाणपत्र तिला या प्रकल्पातून मिळालं जातं. यामुळे याला खूप पैसे लागतात का नाही, भारतभर कुठल्याही ठिकाणी हा प्रकल्प आपल्याला राबवता येतो. असा हा हिरकणी प्रकल्प आहे ज्याचं मुख्य उद्दिष्ट मुलांसाठी आईने काहीतरी करावं आणि मी माझ्यासाठी करू शकले नाही त्या गोष्टी माझ्या मुलाला देण्याचा जो अट्टास पालकांचा असतो किंवा आईचा, तो यातून बऱ्यापैकी कमी होतो आणि ती मातृत्व आनंदाने स्वीकारते. 3 महिन्याचा हा प्रकल्प आहे. याच्यामध्ये एकूण 8 दिवस आपल्याला जातात. पूर्वतयारीचा मेळावा आणि समारोपाचा मेळावा या सगळ्या याच्यामध्ये आम्ही आईचं निरीक्षण केलेलं असतं आणि जिला काहीतरी करायची आहे, उर्मी जिच्यात दिसती आहे, जिची क्षमता दिसतीये, अशी माता पालिका नक्की आपल्या प्रकल्पाच्या कामाला जोडली जाईल असं बघितलं जातं. साधारण या प्रकल्पामध्ये वय वर्ष 20 लग्न झालेली माता ते 30 ते 32 वयोगटातल्या माता पालिकांचा या प्रकल्पात मुख्यतः सहभाग असतो. याच्यातून खरं सांगायचं तर संस्थेच्या कामासाठी मनुष्यशक्ती आपल्याला याच्यातून मिळतो. त्यामुळे मनुष्यशक्ती घडवण्यासाठी हिरकणी प्रकल्प हे एक उद्दिष्ट आहे आणि मुलांच्या सर्वांगीण विकासात आईचा सहभाग हे प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट. अशा 2 उद्दिष्टांनी ही हिरकणी प्रकल्पच राबवला जातो.